ओके, तर मगाशी याच्याविषयी बोलत होतो. फास्ट ट्रॅक बॅच आहे, ह्याची रेग्युलर फी आपली 399 किंवा 499 होती, पण ती शेवटच्या 15 दिवसांसाठी मी 199 रुपयांमध्ये ठेवलेली आहे. आणि सोबत आतापर्यंत मुलं मागत होती पण मी काही दिलं नव्हतं कधी, हँड रिटन नोट्स एका विद्यार्थ्याच्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही अभिषेक सीसॅट हे टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तर त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स आहेत. त्याच्या ती पीडीएफच टाकलेली आहे मी सरळ अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये आपण काय केले, जवळजवळ 30 तासांचं कंटेंट आहे आणि एक्स्ट्रा पण थोडाफार आहे एक्स्ट्रा लेक्चरचा. तर त्या 30 तासांच्या कंटेंटमध्ये प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा टच करायचा प्रयत्न केला. जे चॅप्टर मला इम्पॉर्टंट, एक 30च्या आसपास चॅप्टर आहे, तर त्याला टच करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक्झाम ओरिएंटेड आहे फक्त. आणि 30 तास म्हणजे प्रॉपर 30 तासच, जोक वगैरे काय आपल्या ह्याच्यात नाही आहेत तसे. तर ज्यांना शेवटच्या दिवसात रोज एक 2-3 तास बघून जर कव्हर करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही बेस्ट बॅच आहे. पण तुमचं बेसिक चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला बॉड मास, फ्रॅक्शन, घातांक, इक्वेशन हे थोडं इकडचं तिकडे गेल्यावर बरोबर चिन्हाच्या अधिकचं वजा होतं, भागाकाराचं गुणाकार होतं, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे तरच ही बॅच लावा. शून्यापासून मला करायचं आहे ना, आता माझ्याकडे वेळ नाही आणि मला स्कोर वाढवायचा आहे, प्लीज तुम्ही बॅच लावू नका. त्यांच्यासाठी ही बॅच नाहीये, तुम्ही माझा मोठा कोर्स लावा. ठीक आहे, या बॅचचा तुम्हाला उपयोग नाही. ज्याचं बेसिक चांगलं आहे, जे आता 8-10 मार्कांवर अडकतायत पण त्यांना 16-17 प्लस जायचं आहे, त्यांनी ही बॅच लावा. ही बॅच आणि तुमचा एक दिवसभराचा तासभराचा एक्स्ट्रा अभ्यास गणित बुद्धिमत्तेचा तुम्हाला 17 प्लस जायला मदत करेल. हे आपली खात्री आहे. फक्त बॅच करून जावा, 16-17 कुठेच जाणार नाही. जरासा अभ्यास करा, 17 प्लस. ठीक आहे, तर एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकता. चलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कंबाईन ग्रुप बी चा 2022चा प्रिलिमचा पेपर बघतोय. त्याच्यातले गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आज आपण बघणार आहे. तर लगेच सुरू करू आपण. बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला विधानांवरचा प्रश्न आलाय. काय म्हणतोय प्रश्न, दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे, असं प्रश्नाला म्हणायचंय. तर विधान काय आहे, सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते. कारण का छापलेली असेल अशी माहिती. आणि गृहीतक, गृहीतक म्हणजे काय असतं, एखादं विधान करण्यापूर्वी काय काय विचार केलेला असेल आणि मग ते विधान केलेलं असेल. बरोबर, विधान काय केले, सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापली. तर ते छापण्यामागचं प्रयोजन काय असेल, थोडक्यात गव्हर्नमेंट छापतंय ते, तर का छापलं असेल गव्हर्नमेंटनं. तर बघू पहिलं काय, सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात असं गव्हर्नमेंटला वाटलं असेल ना, म्हणूनच ते छापतील. मग हे पण एक गृहीतक आहे याचं. ठीक आहे. दुसरं, बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. हे असं पण गव्हर्नमेंटला वाटलं असेल, बाबा ते वाचतील आणि त्याचा सिरियसली विचार करतील आणि मग सिगारेट ओढायचं थांबवतील. आता रियालिटी काय ते बघायचं नाही, पण गव्हर्नमेंटनं छापण्यासाठी हेच काहीतरी गोष्टी लक्षात घेतल्या असतील ना. त्यामुळे हे दोन्ही गृहीतक काय काय म्हणू शकतो आपण, बरोबर आहेत. गृहीतक म्हणजे काय, एखादं विधान करण्यापूर्वी काय काय गोष्टी आपण डोक्यात घेतलेल्या असतात त्याला आपण काय म्हणतो, गृहीतक. मग ते छोट्यातल्या छोटं काय असणार त्याला आपण काय पकडायचंय, बरोबर पकडायचं. याचं उत्तर काय येणार, दोन्ही गृहीतक बरोबर आहेत. पाय चार्टचा प्रश्न आहे, यालाच तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन असं सुद्धा म्हणू शकता. काय म्हणतोय प्रश्न, विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवलेले आहे. असं कोण कशाने प्रवास करतंय ते सांगितले. गाडी 15%, ही गाडी 13%, ही 19%, आर गाडी 9%, एस 24%, एम जे काय असेल ते. प्रवाशांची एकूण संख्या आहे 8,500 आणि तुम्हाला विचारले काय, एस, एम आणि एल यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या विचारली. आता मग एस किती आहे, 24%. नंतर एम किती आहे, 20% आणि एल किती आहे, 15%. बरोबर, मग टोटल किती झालं, 5 आणि 4 9 आणि 2 आणि 2 4 आणि 1 5. टोटल किती झालं रे, 59%. बरोबर, टोटल 59% झालं. एकूण प्रवाशांची लोकसंख्या किती आहे, 8,500 आणि या 3 गाड्यांनी प्रवास केलेले एकूण लोक किती आहेत, 59%. म्हणजे 8,500 गुणिले 59%. आलो का इथपर्यंत आपण. हे काय झाले, 3 गाड्यांनी प्रवास करणारे एकूण प्रवासी झाले. पण त्यांनी काय विचारलंय, सरासरी प्रवाशांची संख्या विचारली त्यांनी आपल्याला. मग सरासरी 3 गाड्यांची म्हणजे ह्यालाच काय करायला लागेल, भागिले 3. याचं जे काय उत्तर येईल त्याला भागिले 3 करायचं फक्त.
बघा मग 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 85 गुणिले 59 भागिले 3, 3 न कशालाच भाग जात नाही, याचा अर्थ याचं उत्तर पॉइंट मध्ये येणार आहे आणि आपल्याला अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं आहे. बघू मग आता 85 गुणिले 59 करू आपण. 85 गुणिले 59, 9 45, हातचे आले 4, 9 72 आणि 4 76, शून्य मांडून घेतलं. 5 5 25, हातचे आले 2, 85 40 आणि 2 42, किती आली बेरीज 5, 6 5 11, 7 9 1 10 आणि 4 1 5, बेरीज आली 5015. पण हे काय झाले, टोटल प्रवासी झाले 3 गाड्यांनी प्रवास करणारे. आपल्याला काय करायचं आहे, त्यांची सरासरी. मग काय असणार सरासरी, 5015 भागिले 3. 3 का केलं, 3 गाड्या आहेत म्हणून. 3 1 3 उरले 2, 3 6 18 उरले 2, 3 7 21, परत 3 1 3 उरले 2, 3 6 18. काय उत्तर आलं, 1671.6 ही झाली सरासरी. मग 1671.6 आहे का पर्यायामध्ये, नाहीये. मग त्याच्या जवळचा आन्सर काय, 1671.6 म्हणजेच किती रे, 72. त्यामुळे आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, पझलचा प्रश्न आहे किंवा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे असं म्हणू शकता तुम्ही त्याला. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये. लिहून घेतलं आपण, आंब्याचं झाड आहे, आंबा कुठे आहे रे, पेरू आणि लिंबूच्या मध्ये. ही त्याची एक केस झाली. अजून एक केस होऊ शकते की नाही, आंब्याचंच झाड आहे आणि कुठं आहे, पेरू आणि लिंबू. आता पेरू इकडे घेऊ आणि लिंबू इकडे घेऊ, कारण कोण कुठल्या बाजूला सांगितलंय का आपल्याला, नाही. डन. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. पपईचं झाड लिंबूच्या, पहिल्या केसमध्ये पपई कुठे येणार, इथं, आणि इकडे कुठे येणार, इथे. लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. काय गरज नव्हती द्यायची, दुसरा काय ऑप्शनच नव्हता. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे, पण पेरूच्या डावीकडे कुठलेच झाड नाही. आता पेरूच्या डावीकडे कुठलेच झाड नाही म्हणजे ही केस काय झाली, कॅन्सल. आणि पपईच्या उजवीकडे कुठले झाड आहे रे, नारळाचे, म्हणजे पपईच्या उजवीकडे कुठलं झाड आहे, नारळ. म्हणून दोन्ही केस ऑटोमॅटिक एका साइडला सायमल्टेनियसली घ्यायचे असतात. आता खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे, पहिलं वाचा. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबूचं झाड पपई आणि आंब्याच्या मध्ये आहे का रे, आहे, पहिलं करेक्ट आहे. दुसरं, पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबू ह्या दोघांच्या मध्ये, बरोबर, दुसरं पण. तिसरं बघा, पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे का रे, आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय येणार ह्याचं, विधान 1 2 3 सगळीच विधानं काय रे, बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4. डन. पुढचा प्रश्न, एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत. थोडक्यात कबड्डीला आपण ए पकडू, परत क्रिकेटला बी पकडू. एकूण खेळाडू टोटल किती आहेत रे, 80 पकडू. आणि दोन्ही खेळणारे काय असतं, ए इंटरसेक्शन बी असतं. संचचा प्रश्न आहे सेट थेरीचा, करेक्ट. मग सेट थेरीचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी, बरोबर आहे. आता हे ए युनियन बी चा अर्थ काय असतो याच्यातला, ऍटलिस्ट एक तरी. ए चा अर्थ काय, एक तरी खेळ खेळणारा. ए चा अर्थ काय, कबड्डी खेळणारा. बी चा अर्थ काय, क्रिकेट खेळणारा. आणि ए इंटरसेक्शन बी चा अर्थ काय, दोन्ही खेळणारा. ए युनियन बी चा अर्थ टोटल नसतो. आपण हे आता PYQ बॅच आहे आपली, बरोबर. पण तरी पण मी थोड्या गोष्टी सांगतोय, ह्याच्यात पूर्ण शिकवत नाही. तुमचा अभ्यास झाला आणि PYQ चा सराव करायचा आहे म्हणून तुम्ही हे बॅच घेतली असणार आहे, करेक्ट आहे. तरी मी सांगतोय तुम्हाला काय, ए युनियन बी चा अर्थ टोटल नसतो. ए युनियन बी चा अर्थ असतो कमीत कमी एक, ऍटलिस्ट वन, कमीत कमी एक भाषा शिकणारा, कमीत कमी एक खेळ खेळणारा, जे काय असेल ते, ठीक आहे. मग ए किती आहेत रे आपले, कबड्डी खेळणारे किती आहेत, 36, अधिक बी किती आहेत, क्रिकेट खेळणारे 48, मायनस दोन्ही खेळणारे किती आहेत रे आपले, 12. मग काय होणार, 36 आणि 48, 8 आणि 6 14, 4 आणि 1 5 आणि 3 8, 84 वजा 12, बरोबर.
मग किती येते 84 वजा 12, 4तून 2 गेले 6, 8तून 1 गेला 76. कळलं सगळ्यांना? समजलं? 8तून 4तून 2 गेले 1, 8तून 1 गेलं 6. 2, 8तून 1 गेलं 7. किती आलं रे? 72. समजलं? तर हेच कशाचं उत्तर आलं? ए युनियन बी चं. म्हणजे ऍटलिस्ट एक तरी खेळ खेळणारे. बरोबर. आता त्यांनी काय विचारले? किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? मला सांगा, 72 खेळाडू एक तरी खेळ खेळतात. टोटल खेळाडू किती आहेत? 80. त्याच्यातून जर एक जरी खेळ खेळणारे 72 आपण वजा केले तर 80 वजा 72 किती आलं? 8. हे 8 खेळाडू काय रे? एक सुद्धा खेळत नाहीत. कबड्डी पण खेळत नाहीत आणि खो खो पण क्रिकेट पण खेळत नाहीत. एक पण खेळ खेळत नाहीत. एक सुद्धा खेळत नाहीत. खेळत नाहीत म्हणजे काय आलं? ननचं आन्सर आलं. नन. बरोबर. एक पण खेळ खेळत नाहीत. पण लगेच 8 उत्तर असेल तर 8 लिहिणार का तुम्ही? नाही. कारण काय रे? 8 खेळाडू खेळत नाहीत. त्यांनी काय विचारलंय? किती टक्के? किती पैकी 8 खेळत नाहीत? टोटल खेळाडू किती आहेत? 80. मग मला सांगा, 80 पैकी 8 खेळाडू खेळत नाहीत तर 100 पैकी किती? 8 1 8, 8 10 80. शून्याला शून्य गेले. म्हणजेच काय रे? 10% खेळाडू नन खेळतात. एक पण खेळ खेळत नाहीत. ऑप्शन नंबर 3. समजलं? तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे. ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. तुम्हाला हे आकृतीने करायचं असेल तर तुम्ही आकृतीने पण करू शकता. हे कोण आहेत? तुमचे कबड्डी खेळणारे. परत हे कोण आहेत? तुमचे क्रिकेट खेळणारे. दोन्ही खेळणारे किती आहेत रे? 12. दोन्ही खेळणारे जर 12 असतील तर मी हे 12 इथं लिहिलं. कबड्डी खेळणारे किती आहेत? 36. ते काय फक्त कबड्डीवाले आहेत का? नाही, ओव्हरऑल कबड्डी खेळणारे. क्रिकेट खेळणारे किती आहेत? 48. मग मला सांगा, फक्त कबड्डी खेळणारे किती? 36 वजा 12 किती आलं रे? 24. फक्त क्रिकेट खेळणारे किती? 48 वजा 12 किती आलं? 36. मग एक तरी खेळ खेळणारे किती? 24 12 36. 24 आणि 12 36. 36 आणि 36 72. म्हणजे 72 खेळाडू एक तरी खेळ खेळत आहेत. म्हणजे उरलेले 8 आहेत ते ह्या सगळ्यांच्या बाहेर असणार आहेत. मग 8 किती पैकी 8? 80 पैकी 8. तर 100 पैकी किती? तर किती येणार हे? 10%. दोन्ही पद्धतीनं सांगितलेलं आहे. तुम्हाला जी चांगली वाटते ती पद्धत तुम्ही शिकू शकता. तुम्हाला दोन्ही आल्याच पाहिजेत खरं. चला, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. कदाचित 2 उत्तर येत असतील म्हणून रद्द केला असावा, पण माझ्या मते प्रश्न बरोबर होता हा. बघूया आपण. ए बी सी डी ई आणि एफ एका ओळीत उभे आहेत. 6 जण आहेत टोटल. बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे. बी हा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे. एक तर असं येईल किंवा एफ आणि डी च्या मध्ये उभा आहे बी. ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि सी च्या वेगळंच वाक्य आहे. ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे. बरोबर. हे नंतर बघू आपण. ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही. म्हणजे इथं कोण असणार आहे? सी असणार आहे. इथे सी. नंतर येणार ई आणि नंतर येणार ए. इथं पण सीच येणार. मग सी ई ए. ए हा एफ किंवा डी च्या पुढे नाहीये. म्हणजे इकडं पण नाही तिकडं पण नाही. सी हा डी च्या लगेच पुढे नाही. सी हा डी च्या लगेच पुढे नाहीये. डी च्या लगेच पुढे नाही म्हणजे वरची केस कॅन्सल झाली, खालची केस करेक्ट आली. तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे? एफ कुठल्या जोडीच्या मध्ये उभा आहे रे? बी आणि सी च्या मध्ये उभा आहे. ऑप्शन नंबर 4. कदाचित ह्याचं वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन येत असेल म्हणून आयोगाने स्क्रॅप केला असावा, पण मी ट्राय केलं. एवढं एकच कॉम्बिनेशन मला जमले. जर कोणाला वेगळं कुठलं आन्सर याचं जमत असेल तर सांगा. जास्तीत जास्त हा स्क्रॅप का केला असेल? बी हा एफ आणि डी च्या मध्ये आहे. तंतोतंत मध्ये आहे की कसा मध्ये आहे हे माहित नाही म्हणून कदाचित स्क्रॅप केला असावा, पण याचं उत्तर बी आणि सी तरी आपलं करेक्ट येतंय. थोडंसं माझ्या पुस्तकाविषयी सांगतो तुम्हाला. हे माझं संपूर्ण अंकगणित आणि सांख्यिकी भूमिती सहितचं पुस्तक आहे. टॉपिक वाईज PYQ मी याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचा, मग कंबाईन, पूर्व, मुख्य, मग मुख्यमध्ये ग्रुप बी, ग्रुप सी चे PSI, STI, ASO, SR, इकडे क्लर्क, टॅक्स असिस्टंट, परत एक्साइज, ते सगळे पेपर,
राज्यसेवेचे पेपर, ठीक आहे, सीसॅटचे, परत फॉरेस्टचे पेपर, टेक्निकलचे पेपर, CDPO, AMVI, तालुका स्पोर्ट, जे पेपर आतापर्यंत आयोगाने कंडक्ट केलेले आहेत, ठीक आहे, ते सगळे पेपर आपण टॉपिक वाईज सॉर्ट करून डिटेल एक्सप्लेनेशन सहित त्याच्यात दिले. प्रत्येक टॉपिकच्या वर एक QR कोड आहे. तो QR कोड स्कॅन केला की तुम्हाला माझ्या पद्धतीनं कसं सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल असा अर्धा एक तासाचा एक व्हिडिओ मिळेल प्रत्येक टॉपिकचा. तर त्याच्यातून तुम्ही शिकून माझ्या पुस्तकाला GS प्रमाणे सुद्धा तुम्ही वापरू शकताय. एवढे सगळे प्रश्न आणि प्रश्नपत्रिकांचं सॉर्टिंग एका ठिकाणी असलेलं सध्या हे एकमेव पुस्तक आहे. तुम्ही हे बिंदास घेऊ शकता. एक लाईफ टाइम तुमची इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल गणिताच्या पुस्तकाची. सेम असंच आपलं आता 4-1 दिवसात बुद्धिमत्तेचं पुस्तक येत आहे. त्याच्यात पण 2009 पासून 2024 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा समाज कल्याणच्या सहित समावेश आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही पुस्तकं बिंदास घेऊ शकता. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ओके, याची PDF तुम्हाला माझ्या अभिषेक सीसॅट टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि आपण इतर ठिकाणी पण टाकतोय, तर त्याच्यातून तुम्ही बघू शकता सॅम्पल PDF. पुढचा प्रश्न बघा, जर इंग्रजी अक्षरे A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवतात. ओके, A B C D E F G H I J K L M कधीपर्यंत दर्शवतात? 1 ते 13. एक ते 13 पर्यंतची संख्या दर्शवतात आणि N 0 दर्शवत असेल. आता N पण आहे. N किती दर्शवत आहे? 0. एलिमेंट O P Q R S T U V W X Y आणि Z. N 0 दर्शवत असेल आणि Z आणि परत O ते Z मधील आहे. O ते Z मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 12 पर्यंत असतील आणि हे किती आहे? -1 ते -12 आहे. -1 ते -12 पर्यंत असतील. -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10, -11 आणि -12. -1 ते -12 असा आहे तो प्रश्न. तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची बेरीज किती? काय सांगितलं आपल्याला? सक्सेस SUCCESS. ठीक आहे. तर S म्हणजे काय? -5. इकडे पण -5 करू, -5 करू. U म्हणजे काय? -7. C म्हणजे 3 आहे, C म्हणजे 3 आहे आणि E म्हणजे 5 आहे. बरोबर. आता यांची बेरीज करायची आपल्याला. फक्त या +5 ला -5 गेले. -5 -5 -10 आणि हे किती आलं? -17 आणि 3 आणि 3 6. -17 + 6 किती येते? -17 + 6 -11. ऑप्शन नंबर 1 -11. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? फक्त हे मांडायचं होतं. लहान मुलाचं काम होतं. 1 मिनिटाच्या आरामात प्रश्न सॉल्व्ह होईल. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवलाय. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ठीक आहे, वार्षिक परीक्षेत पास व्हायचं प्रमाण बघायचं आपल्याला. तर दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण आपल्याला घेणं देणं नाही. सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण म्हणजे हा कॉलम पाहिजे. हा कॉलम काय सांगतोय आपल्याला? वार्षिक परीक्षेत पास आहे. परत इथं पण बघा, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण म्हणजे ह्याच्यात पण वार्षिक परीक्षेत पास असलेले लोक येणार. मग आपल्याला त्यांनी काय विचारले? वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचं प्रमाण जास्त आहे? आधी प्रत्येक तुकडीत वार्षिक परीक्षेत किती लोक पास होतात बघू. तुकडी A मध्ये बघा 14 आणि 64. बरोबर. 14 + 64 तुकडी A मध्ये. A चं चाललंय. तुकडी B चं बघू आपण. तुकडी B मध्ये काय? 13 आणि 55. 13 + 55 लोक वार्षिक परीक्षेत पास झालेत. तुकडी C चं बघू आपण. C मध्ये काय आहेत रे? 18 आणि 46 आहेत. 18 आणि 46 वार्षिक परीक्षेत पास झालेली लोक. तुकडी D मध्ये बघू. 18 आणि 70 आहेत. 18 आणि 70 आहेत तुकडी D मध्ये. प्रमाण विचारले. नुसती संख्या घेऊन चालेल का? नाही, कारण त्यांनी प्रमाण विचारले. प्रमाण म्हणजे काय? खाली आपल्याला एकूण भागायला लागेल. बरोबर. मग एकूण संख्या काढायला लागेल. आता ह्याच्यातून आपल्याला कसं काढणार तुम्ही? सगळे सरळ बेरीजच करायची. 4 आणि 4 8, 8 आणि 4 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 16 आणि 4
20 2 आले 6 2 8 1 9 2 11 110 म्हणजे तुकडी ए मध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत 110 त्यानं भागलं आपण प्रमाण काढायचं ना आपल्याला. बी मध्ये बघू 5 आणि 3 8 आणि 7 15 आणि 5 20 हातचे आले 2 5 आणि 2 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 2 11 यांच्यात पण किती आहेत 110. तुकडी बी मध्ये पण किती आहेत रे टोटल विद्यार्थी 110 आहेत. परत तुकडी सी चं बघू 8 आणि 5 13 आणि 1 14 आणि 6 20 हातचे आले 2 4 आणि 2 6 आणि 3 9. तुकडी सी मध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत 90. तुकडी डी चं बघू 8 आणि 7 15 आणि 5 20 हातचे आले 2 7 आणि 2 9 आणि 1 10 10 आणि 2 12. तुकडी डी मध्ये किती आहेत 120. प्रमाण काढूया 64 आणि 14 64 आणि 10 74 आणि 78 78 भागिले 110. परत 55 आणि 10 65 आणि 3 68 भागिले 110. परत 46 आणि 18 46 आणि 10 56 आणि 8 64 छेद 90 आणि हे किती येणार 70 1 88 छेद 120. हा भागाकार करायचा आता आपल्याला 110 चं शून्याचं 7.8 करून टाकू. 7.8 ला 11 भागायचं आहे 11 0 0 11 7 77 उरला 1 त्याच्यावर 1 शून्य चाललाय 11 0 0 आणि 11 9 99. परत याचं बघू पॉइंट देऊन टाकला 11 0 0. आता हे तर शक्यच नाही आपल्याला काय पाहिजे सर्वात जास्त प्रमाण पाहिजे. मग हे काय येणार 11 सक्क 66 2 उरले 11 1 11. परत पॉइंट दिला आपण इथे काय येणार याचं 9 0 0 9 7 63 1 उरला 0 दिले 9 1 9. आणि परत इथं पण एक पॉइंट दिला 12 0 0 12 7 84 उरले 4 4 उरले 88 84 गेले तर आणि 12 त्रिक 36. काय सगळ्यात जास्त रे 0.73 सगळ्यात जास्त आहे. 709 जास्त असतं का नाही 2 पर्यंतच बघायचं आपण. 0.73 सगळ्यात जास्त आहे म्हणजे ही कोण होती तुकडी डी. तुकडी डी चं वार्षिक परीक्षेत होणाऱ्या मुलांचं पास होणाऱ्या मुलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण डी आहे म्हणून ऑप्शन 4 गडबडीत लिहू नका एवढं सगळं केलंय मोठं आता माझं बरोबर 4. ते डी ऑप्शन कशात आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. ती एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. समजलंय. चला लेंदी प्रश्न होता पण 1 मिनिटाचा डुएबल होता प्रश्न स्किप वाला नाहीये हा प्रश्न. बघा नंबर पजल आहे अशा प्रश्नात आहे ना तिथल्या तिथं 1 मिनिटात तुम्हाला जेवढे लॉजिक सापडतील तेवढे लॉजिक तुम्ही बघायचे आणि 1 मिनिटात आलं तर ठीक आहे तर स्किप करायचं आणि पुढे जायचं. तर याच्यामध्ये लॉजिक काय लावलंय त्यांनी 12 अधिक 18 ह्या 12 आहे 18 आणि 55 आहे तर त्यांनी केलंय 12 अधिक 18 किती येत आहे 30. या 30 ची दुप्पट केली 60 आणि या 60 मधून त्यांनी वजा 5 केलं किती आलं रे 55 की जो इथला आकडा आहे. सेम असंच इथं पण केलंय 22 आणि 20 22 अधिक 20 किती येते 42. या 42 ची दुप्पट केली किती आली 84 आणि या 84 मधून 5 वजा केलं किती आलं 79. तो इथला आकडा आहे बरोबर. सेम तसंच इथं जुळलं पाहिजे बरं का. 12 अधिक 13 किती आलं 25. 25 ची दुप्पट केली 50 आणि या 50 मधून 5 वजा केले किती आले 45. तिघात हे सगळं जुळतंय म्हणून हे चौथ्याला लावतोय आपण ठीक आहे. आणि हे आता मी सांगितलं सोपं वाटतंय पण हे सोपं नाहीये. हे परीक्षेत सुचायला अवघड असतं त्यामुळं असे प्रश्न शेवटीच घ्यायचे 1 मिनिट द्यायचं आणि आलं तर ठीक नाही तर स्किप करायचं. ह्याच्या नाद हे इगोवाले प्रश्न मला कसं येत नाही बघतोच आता मी हे असे प्रश्न ह्याच्यात अडकायचं नाही अजिबात. तर मग शेवटचं करू 40 अधिक 18 किती येत आहे 58. 58 ची दुप्पट केली आपण 2 16 1 2 5 10 1 11 आणि त्याच्यातून मी 5 वजा केलं 116 मधून तर किती आलं माझं 111. ऑप्शन नंबर 2. कळालं. बाहेरच्या 2 संख्यांची बेरीज करणे त्याची दुप्पट करणे त्याच्यातून 5 वजा करणे दॅट्स इट. आणि ह्याला शिकवणं वगैरे काही भानगड नसते. हे तुम्ही आकड्यांसोबत किती भारी आहे तुमचे पाडे किती चांगले आहेत त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. कळतंय सगळ्यांना व्यवस्थित ठीक आहे. चलो नेक्स्ट. एका सांकेतिक लिपीत रेड म्हणजे 9 आहे आणि ब्ल्यू म्हणजे 10 आहे व्हाईट म्हणजे किती. आता प्रॉपर आपल्याला ह्याचे हे माहित पाहिजे
तर आपण आपली सिरीज काढून घेऊ. ज्यांना पाठ असतील त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय, रेड. तर रेड मध्ये RED, R म्हणजे किती आहे 18 अधिक E म्हणजे 5 आहे आणि D म्हणजे 4 आहे. 18 आणि 5 23 आणि 4 27. पण त्यांनी किती दिले 9. मी 27 ला कितीने भागतो 3 ने भागतो. उत्तर किती येते माझं 9. बरोबर. पुढचं आता मी ब्ल्यू करतो. ब्ल्यू B म्हणजे 2 आहे, L म्हणजे 12 आहे, U म्हणजे 21 आहे आणि E म्हणजे 5 आहे. तर 21 आणि 5 26, 26 आणि 2 28, 28 आणि 10 38 आणि 2 40. आता 40 ला मी कितीनं भागलं 4 न भागलं तर उत्तर किती येतंय 10. मग 3 4 असं भागलं. पण का भागलं 3 4 न? तर रेड मध्ये अक्षर किती आहेत 3 म्हणून 3 न भागले. ब्ल्यू मध्ये अक्षर किती आहेत 4 म्हणून 4 न भागले. आता व्हाईटच्या वेळी आपण कितीनं भागणार, व्हाईट मध्ये अक्षर किती आहेत 5 म्हणून आपण कितीनं भागणार 5 न. व्हाईट आहे WHITE व्हाईट. W म्हणजे 23, H म्हणजे 8, I म्हणजे 9, T म्हणजे 20 आणि E म्हणजे 5. बरोबर. 23 आणि 8 31, 31 आणि 9 40, 40 आणि 20 60, 60 आणि 5 65. पण या 65 ला मी भागणार किती ना, व्हाईट मध्ये 5 अक्षर आहेत म्हणून 5 न भागलं. 65 भागिले 5 किती आलं 13 5 65. तर व्हाईटला काय लिहिणार आपण 13. कळालं का? आणि हा डुएबल होता. तुम्हाला फक्त एकदा ही बेरीज कळाली असती तर तुम्ही स्वतः संबंध लावला असता की 27 ला 3 न भागलं की 9 येते. तसंच ब्ल्यूचं पण काहीतरी केलं असतं, तुम्हाला ते जाणवलं असतं 3 4 का केलंय ते. ठीक आहे. नेक्स्ट, आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5600 एक खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? ठीक आहे. आपल्याला काढायचं टाइम. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. जेव्हा 2 खांब असतात, 2 खांब आहेत पण त्यांच्यातला हा जो गॅप आहे तो एकचाच आहे ना. खांब 2 आहेत पण गॅप कितीचा आहे एकचा. मी काय म्हणतो तुमच्याकडे 3 खांब आहेत 1 2 3 पण गॅप कितीचे आहेत 1 आणि 2च गॅप आहेत. तुमच्याकडे 4 खांब आहेत, गॅप किती आहेत 3. म्हणजे जेवढे खांब असतील गॅप त्याच्यापेक्षा 1 न कमी असतो आणि गॅप म्हणजे तुमचं काय असतंय डिस्टन्स. मग 5600 एक खांब आहेत पण गॅप किती असणार मग 5600 गॅप असणार. बरोबर. आणि त्यांनी काय म्हटलंय की 2 खांबातील अंतर किती आहे रे 50 मीटर आहे. मला सांगा 2 खांबातील अंतर 50 आहे 50 आहे 50 आहे आणि असे गॅप किती आहेत आपले 5600 गॅप आहेत. तर टोटल अंतर काय येणार मग 5600 गुणिले 50. प्रत्येक गॅप कितीचा आहे 50 आहे. हे काय झालं तुमचं डिस्टन्स. बरोबर. हे आलं तुमचं डिस्टन्स. आता त्या आगगाडीचा वेग किती आहे 40 किलोमीटर. आता हे सगळं मीटर मध्ये तुम्हाला दिसतंय का हे 3 शून्य एक्स्ट्रा जे वाढलेत. बरोबर. किंवा ह्याचं सरळ आन्सर काढून घेऊ आपण. 1 2 3 शून्य 5 सख 30 5 5 25 आणि 3 28. 280,000 मीटर येणार. 280,000 मीटर म्हणजेच किती रे 280 किलोमीटर. 280,000 मीटर म्हणजेच किती 280 किलोमीटर. आलो इथपर्यंत आपण. मग आता मला सांगा त्यांनी काय विचारले किती वेळ लागेल. तर टाइम इज इक्वल टू काय असतंय डिस्टन्स अपॉन स्पीड. तुमचं डिस्टन्स किती आले रे 280 किलोमीटर. मग तुमचं टाइम किती स्पीड किती आहे तुमचं 40. 280 भागिले 40. शून्याला शून्य गेले 4 7 28. किती तास लागतील 7 तास. किती वेळ लागेल रे 7 तास. समजलं. कळालं का. 5600 एकचं 5600 कसं घेतलं. 4 खांब असतील तर 3 गॅप असतात, 3 खांब असतील तर 2, 5 खांब असतील तर 4.
1000 खांब असतील तर 999, तसं 5601 खांब असतील तर गॅप किती? 5600. एक गॅप 50चा आहे तर 5600 गॅप 280,000 मीटरचे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते तर 280,000 मीटर म्हणजे 280 किलोमीटर. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. 280 भागिले 40 7 तास. कळालं? चलो नेक्स्ट. ही माझी सगळ्यात जास्त विद्यार्थी जी जॉईन करतात ती बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता नाव दिलंय कन्सेप्ट प्लस पीवायक्यू. सगळ्या चॅप्टरच्या कन्सेप्ट एकदम डिटेल मध्ये काय काय टाईप आहेत, कसं सोडवायचं त्याचे फॉर एक्झाम्पल माझ्या पद्धतीचे एक्झाम्पल म्हणजे मी दिलेले, आणि त्याच्यानंतर पीवायक्यू. 3500 पेक्षा जास्त पीवायक्यू आपण वर्गातच म्हणजे बॅच मध्येच मिळणार आहेत. होमवर्क वगैरे तर ते नाही, फक्त बॅच मध्ये 3500 प्लस पीवायक्यू आपण घेतलेले आहेत. 2023 पर्यंतच्या सगळ्या पीवायक्यू प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. 24चा तर काही एकच पेपर झालाय 24 मध्ये समाज कल्याणचा, बाकी काही नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या पीवायक्यूचा समावेश आहे. तर ज्यांना कुणाला गणित बुद्धिमत्ता लय भारी पद्धतीने शिकायचं असेल, सॉल्व विदाउट फॉर्म्युला, सूत्र नको, एक्स वाय नको, काय नको, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून करायचं असेल, त्यांनी ही माझी बॅच बिंदास्त जॉईन करा. तुमच्या गणिताच्या मार्कांमध्ये नक्की फरक पडेल. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करू शकता आणि युट्यूबला जरा सबस्क्राईब करा. जे जे मी टाकतो ना ते परीक्षेपर्यंत बघत चाल. खूप कंटेंट टाकलं या मागच्या महिन्यात मी. ठीक आहे, सगळा बघा, तुम्हाला परीक्षेला 100% मदत होईल. पेपर झाल्यानंतर मी एक एक शॉर्ट्स घेऊन, एक एक छोटा व्हिडिओ घेऊन, एक एक जे काय टाकतोय मी सगळे घेऊन येणार आहे. हे बघ, हे तिथे शिकवलेलं हे पडलंय, तू मिस करू नकोस त्याला. तू फक्त बघायचं काम कर तेवढं बस, एवढी इच्छा आहे. काय लाईक करू नको, शेअर करू नको, काय करू नको. तुझं तू गप ओपन कर, बघ. परीक्षेपुरतं सबस्क्राईब करून ठेव, परत परत अनसबस्क्राईब कर. पण जे जे टाकलंय मी या मागच्या एका महिन्यात लय भारी कंटेंट टाकलाय, तू बघ. तुला शॉर्टकट कळेल, तुला कन्सेप्ट कळेल, वेगवेगळ्या गोष्टी तुला समजून येतील तिथे. जे 17+ म्हणतो ना मी, तर त्या दृष्टीने टाकलेलं आहे मी सगळं. ठीक आहे, बेसिक गोष्टी सोपं सोपं शिकवून एका प्रकारची 10 गणित घेऊन 11वं गणित तुला सरापेक्षा फास्ट सुटतं. त्याचा परीक्षेत उपयोग होत नाही, फॉर्म्युलाचा उपयोग होत नाही. जरा फिरवलं की फॉर्म्युला गणतो तुमचा. कन्सेप्ट जोपर्यंत चांगली करत नाही तोपर्यंत काही नाही बघ. त्यामुळे ऍटलीस्ट युट्यूब बघ. आणि मेन साठी मेनची वेगळी बॅच पण येईल, पण ही पण जॉईन करू शकतो तू. ह्याच्यातच आपण टाकत असतो त्याची. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता सलग जेव्हा संख्या असतात तेव्हा त्यांची सरासरी काय असते? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ही काय झाली त्यांची सरासरी. मग पहिली संख्या किती आहे? 1 अधिक शेवटची संख्या किती आहे? 97 भागिले 2. मग 1 आणि 97 किती? 98 भागिले 2 म्हणजेच किती रे? 2 8 92 18. सरासरी किती झाली त्यांची? 49. असं कधी कधी असतं जेव्हा सलग संख्या असतील तेव्हा, जेव्हा सलग समसंख्या असतील तेव्हा, जेव्हा सलग विषम संख्या असतील तेव्हा, किंवा जेव्हा अरिथमॅटिक सिरीज म्हणजे दोन संख्यांमधील फरक जेव्हा सेम असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी लागू होतात. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 ही एक गोष्ट, आणि दुसरी कुठली गोष्ट? मधली संख्या ही सुद्धा एक काय असते? सरासरीच असते. या सगळ्या 4 वेळी लागू होतात. बघा परत म्हटले किती वेळ लागेल, तर टाइम इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड. पण इथं डिस्टन्स काय रे? रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडते. मग रेल्वे जेव्हा प्लॅटफॉर्मला ओलांडत असते तेव्हा ती स्वतःची लेंथ पण ट्रॅव्हल करते प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ पण करते. डिवायडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाइम. मग सांगा मला टाइम. टाइम काय येणार मग? लेंथ किती आहे ट्रेनची? 250. प्लॅटफॉर्मची लेंथ किती आहे? 250. आणि स्पीड किती आहे? 45. पण एवढंच घेऊन चालेल का? नाही. हे 250 आणि 250 मीटर मध्ये, हे 45 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे याला किती गुणायला लागेल? 518. बघा 250 आणि 250 500 बरोबर. इंटू खालचं 18 वर झालं, इंटू 18 भागिले 45 गुणिले 5. भाग घालवत बसा आता व्यवस्थित पद्धतीनं. 5 एके 5 100 आलं हे बरोबर. 9 दुनी 18, 9 पाची 45, 5 एके 5, 20 पाचा 100 आणि 20 दुनी किती आलं रे? 40. आता सगळं मीटर पर सेकंद मध्ये होतं तर 40 काय आले आपले? सेकंद. ऑप्शन नंबर 2 40 सेकंद. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? फक्त आपला गुणाकार आपण व्यवस्थित करायचा आहे, बाकी काहीही विशेष नाही याच्यात. डन. नेक्स्ट
रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. रवी आपलं काय ठरलंय 6% नफ्याने विकणे म्हणजे किती टक्क्याला विकणे 106%ला. सो रवीनं ती वस्तू रुपयाला घेतली होती तर ती त्याने 106%ला सुधीरला विकली. सुधीरनं ती वस्तू 5% तोट्याने गोपाळला विकली. 5% तोट्याने विकणे म्हणजे किती टक्क्याला विकणे 95%ला विकणे. बरोबर. आणि गोपाळला ती कितीला मिळाली रे रक्कम 2014 रुपयाला मिळाली. गोपाळला ती रक्कम कितीला मिळाली 2014ला. तर आपल्याला काय विचारले रवीची खरेदी किंमत किती पकडलेली आपण बरोबर रुपयाला मिळाली. मग च काढायचं आपल्याला उत्तर. बरोबर काय येणार 2014 खालचे दोन्ही 100 वर जाणार बरोबर डिवायडेड बाय वरचं 106 आणि 95 इकडे येणार. जमलं. मग एक न भाग घालवत बसू आता आपण. पहिल्यांदा 5 न घालू. 19 5 95 20 5 100. परत अजून इकडे पण 2 न जातोय बघ. बे 5 10 बे 3 6 इकडे पण काय 50. डन. आता 19 न भाग घालू आपण. 19 1 19 उरला 1 11 आले 19 0 0 19 अख्ख 14 दर्शे 53 1 53 53 दुनी 106. आलो इथपर्यंत. आता हा भागाकार करायचा फक्त आपल्याला. काय काय रे गुणाकार 2 गुणिले 50 गुणिले 20 किती येत आहे 5 दुनी 10 दुनी 20 आणि त्याच्यावर हे 2 शून्य. तर रवीला ती गोष्ट किती रुपयाला मिळालेली 2000 रुपयाला. ऑप्शन नंबर 1. जास्त काय रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला माझ्या ह्याच्यात कधीच एक्स वाय दिसणार नाही शिकवताना मध्ये. कारण एक्स वाय आलं की गणित अवघड बनतं. आपण काय ठरवलेलं 6% प्रॉफिट म्हणजे 106%, 5% लॉस म्हणजे 95%, 10% प्रॉफिट म्हणजे 110%, 10% लॉस म्हणजे 90%. रवीने एक गोष्ट 6% प्रॉफिटला विकली 106%ला विकली, 5% तोट्याला विकली 95%ला विकली. शेवटी ती झाली कितीला 2014ला. पॉप्युलेशन टाईप म्हणतो आपण याला. एका गावची लोकसंख्या सुरुवातीला 10% वाढते, नंतर 10% कमी होते, नंतर 5% वाढते. असंच करायचंय ते. ठीक आहे. त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. बघा एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो. हे मुंबई आहे, हे पुणे आहे. मुंबईहून पुण्याला कितीला जातो रे 4 आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने रिटर्न येतो. अजिबात ते 2xy आपण xy करू नका. ते फक्त 2 साठी उपयोगी पडतं. 3 आलं तर काय. त्यामुळं हे सगळं सरासरी वेगची जी गणित आहे ती कशी सॉल्व्ह करायची. जातानाचा वेग देतात येतानाचा देतात. आपण काय करायचं एक डिस्टन्स अजून करून घ्यायचं. मग 4 आणि 6 आहे तर आपला जोकर वापरायचा. माझा जोकर म्हणजे लसावी आहे. ठीक आहे. लसावी सगळ्या टॉपिक मध्ये लावून आपण गणित सॉल्व्ह करू शकतो. 4 आणि 6 चा लसावी किती 12. मग मी ह्या डिस्टन्सला किती पकडतो 12. मला सांगा 12 किलोमीटर 4च्या स्पीडने गेला तर किती वेळ लागेल 4 त्रिकोण 12 3 तास लागतील का. परत 12 किलोमीटर 6च्या स्पीडने रिटर्न आला तर 6 दुनी 12 2 तास लागतील का. बरोबर. आता त्यांनी तुम्हाला काय विचारले सरासरी वेग एव्हरेज स्पीड. एव्हरेज स्पीड काय असतं टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. हे काय असते तुमचं एव्हरेज स्पीड असते. मग टोटल डिस्टन्स कव्हर किती जातानाचे 12 येतानाचे 12 टोटल किती झाले 24 आणि टोटल टाइम किती लागलाय 3 आणि 2 5. बरोबर. हे 3 आणि हे 2 5. तर 24 भागिले 5 किती येत आहे 5 चोक 20 4 उरले 5 40 4 किलोमीटर प्रति तास. 4 किलोमीटर प्रति तास हे तुमचं काय असणार 4.8 किलोमीटर प्रति तास. हे काय असणार तुमचं आन्सर असणार आहे. पुढे बघा ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि ए आणि बी ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला काय विचारलंय एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आपलं काय ठरलंय जे पण 2 आकडे तुम्हाला मिळतील त्याचा काय ते 1 मेथड वापरू नका. मोठी गणित त्यांना किचकट बनतात. लसावी जे पण 2 आकडे तुम्हाला भेटतील त्याचा काय करायचा लसावी. फॉर एक्झाम्पल बी 20 दिवसात बर्गर संपवतोय ए आणि बी मिळून 15 दिवसात बर्गर संपवतोय. तर एकट्या यायला किती मला सांगा 20 आणि 15 लसावी किती 60. मी काय म्हणतो माझ्याकडे टोटल बर्गर किती आहेत 60. मग
बी ला 20 दिवस लागतात, तर दिवसाला किती खाणार? 60/20 3. ए आणि बी 15 दिवसात संपवत आहे, दिवसाला किती खाणार? 60/15 4. मला सांगा, बी एका दिवसात 3 खातोय, ए आणि बी एका दिवसात 4 खातोय. या 4 पैकी 3 तर बीनेच खाल्लेत ना, म्हणजे ए ने किती खाल्ला असणार? 1. 3 मध्ये 1 मिळवल्यावर 4 येते. मग ए चं दिवसाचं खायचं स्पीड किती आहे? 1 आहे. मग 60 बर्गर खायला त्याला किती वेळ लागेल? 60/1 किती आलं? 60. कळलं? समजलं का? ओके. तर हे एवढे प्रश्न आपण आता प्रिलिमचे बघितले. कुठे तुम्हाला XY दिसलं का? कुठे तुम्हाला फॉर्म्युला दिसला का की बाबा हा फॉर्म्युला आलाच पाहिजे, तुम्हाला त्याशिवाय शक्यच नाही? ठीक आहे. तर माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत कधीच एक्स आणि वाय असत नाही, फॉर्म्युला असत नाही. जे काय ठराविक टॉपिक आहेत, मेन्सुरेशन, स्टॅटिस्टिक्स, त्याच्यातच फक्त, बाकी कुठं नाही. वर्क टाइम नाही, स्पीड टाइम डिस्टन्स नाही, पर्सेंटेज नाही, प्रॉफिट लॉस नाही, SICI नाही, रेशोचे AJS मिक्सचर, कुठंच नाही फॉर्म्युला. तुमच्या बेसिक कन्सेप्ट आपला आणि त्यांचं माझी एक मेथड आहे, ती एक गोष्ट कळाली तुम्हाला की सगळं सोपं होऊन जाते. आणि जसं आता आपण हा पेपर वाईज सोल्युशन घेतलं की नाही PYQचं, तसंच सेम आपल्या या पुस्तकात 133 प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन आहे. हे वेगळं पुस्तक आहे माझं. मगाचं टॉपिक वाईज PYQ होतं, हे पेपर सोल्युशन आहे. याच्यात तुम्हाला 121 MPSCचे पेपर आणि 12 UPSCचे पेपर, असं हे माझं पुस्तक आहे. ज्यांना असं पेपर वाईज सोल्युशन पाहिजे असेल, हे कोणासाठी उपयोगी आहे? ज्यांचा अभ्यास झालाय रिव्हिजनसाठी आणि प्रॅक्टिससाठी, त्यांना. जे शिकतायत त्यांच्यासाठी ते टॉपिक वाईज पुस्तक, म्हणजे एखादा टॉपिक शिकलो नंतर ते. ठीक आहे. तर ज्यांचा अभ्यास झालाय ते हे पुस्तक माझं घेऊ शकतात. ह्याला पेपर सोल्युशन पुस्तक म्हणू शकता तुम्ही. ह्याच्यात पेपर वाईज आकडे सुद्धा आयोगाप्रमाणेच 86 तर 86, 100 तर 100, असं 1 2 3 4 असे आकडे नाहीयेत. प्रॉपर त्या वेळेचं, म्हणजे तुम्ही गुगल प्रमाणे सर्च करू शकता जर एखादं तुम्हाला आलं नाही तर. जर तुम्हाला हे जरी पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला हे मार्केटमधून पण मिळू शकेल किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचे काही डाऊट असतील तर मला कधीही तुम्ही तुमचा डाऊट विचारू शकता. माझा नंबर देऊन ठेवतो मी, 9021747391. या नंबरवर सगळ्यात पहिल्यांदा मेसेज करत असाल तर नाव, नंबर आणि तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटकडून माझ्याकडून शिकताय, ठीक आहे, हे तुम्ही सांगा. आणि त्याच्यानंतर मग पुढे जे काय तुमचा डाऊट असेल, सर हा प्रश्न सुटत नाही वगैरे, फर्स्ट टाइम फक्त एकदा मी तुमचा नंबर सेव्ह केला की नंतर काय त्या गोष्टी करायची गरज नाही. आणि हे आपलं आता पहिलं दुसरंच लेक्चर तुम्ही बघाल तर तुमच्या काय सजेशन असतील त्या सुद्धा मला याच नंबरवर तुम्ही सांगायचे आहेत की सर हे असं घ्या, तसं घ्या वगैरे, हळू जाऊ दे किंवा जरा स्पीड घेतलं तरी चालेल. हे मी आत्ता जे घेतलं ते मला वाटतं योग्य स्पीड आहे, कारण ही बॅच शिकवण्यापेक्षा PYQ एक्सप्लेनेशनची बॅच आहे. तुम्ही सगळा अभ्यास केलाय आणि आता तुम्हाला PYQची रिव्हिजन करायची परीक्षेच्या आधीच्या महिन्यामध्ये, तर त्यासाठीची आपण बॅच मोस्टली ही कंडक्ट करतोय. ठीक आहे. शिकवण्याची बॅच आपल्या वेगळ्या असतील, तर त्या पद्धतीने हे आहे. तरी पण तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील याच्यावर देऊ शकता. आणि असंच सेम आपले कसं कसं होणार आहेत तुम्हाला, कंबाईनचे ग्रुप बी चे 7 पेपर, ग्रुप सी चे 6 पेपर आणि 2017 मध्ये ग्रुप सी चे 3 वेगवेगळे पेपर झालते. तर 7 आणि 6 13, 13 आणि 3 16च्या आसपास पेपर तुमचे होतील. आणि हे 2023चा एक कंबाईन झालता, तो एक 17वा पेपर. असे टोटल 17 पेपरचं डिटेल किती वेळ झाला, आता 1 सव्वा तास झाला आपला. तर एवढं डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर तुम्हाला ही बॅच आवडत असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचवू शकता. धन्यवाद. हा एकदम मोठा कोर्स आहे माझा, की ज्याला गणितातला ग पण येत नाही त्याच्यासाठी. याच्यामध्ये ते मगाच्या कोर्स मधले तर कन्सेप्ट आणि PYQ आहेतच आहेत 3500 जे काय म्हटलं ते. आणि वरून याच्यात अजून 2 फोल्डर दिलेत. एक मॅथचा फोल्डर दिलाय मी, एक रिझनिंगचा फोल्डर दिलाय. याच्यात पण 50-50 लेक्चर आहेत. आणि ह्या 2 फोल्डर मध्ये मी हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. एकेका टाईपची 4-4, 5-5 गणितं घेतलेत, जेणेकरून तुम्हाला कंटाळा यावा. आता मला येतंय इथपर्यंत तुमची अवस्था होईल एवढे गणित आपण ह्या 2 फोल्डर मध्ये घेतले. सो ज्याला एकदम शून्यापासून आणि आरामात शिकायचं असेल गणित बुद्धिमत्ता, त्याच्यासाठी हा कोर्स आहे, त्यानं बिंदास जॉईन करावा. ओके. म्हणजे हे वर्षभरासाठी घेतला तरी चालेल हा कोर्स, कारण ते त्यात कंटेंट पण अपडेट होत राहतो नेहमी. आणि बेसिक गोष्टी तर तुम्हाला मिळतात. एज्युकल्चर ऍप डाउनलोड करून तुम्ही सगळे कोर्स जॉईन करू शकता. चलो नेक्स्ट. हे थोडं आजकाल करायला लागतं, सहन करा. मी सांगितलं नाही तर काय ऍडमिशनच होत नाही, नुसतंच मी शिकवत राहतो. मग मला माझेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही बोलतच नाही.
कोर्स लावा, युट्यूब जॉईन करा. म्हटलं अरे ज्याला लावायचं तो शोधून लावत, तसं नसतंय म्हणे सर. म्हणून मग मी आता सुरू केलंय प्रत्येक 5-5, 6-6 प्रश्नानंतर हे थोडंसं एका मिनिटात सांगतो तुम्हाला.